एकदम बरोबर बोलताय तुम्ही. चोर चोर भाऊ भाऊ दोन एकदम एकसारखेच असतात. चोराने चोरी केली आणि महाराज चालाकी करून महाराजांना ती बासरी हवी होती. त्यासाठी त्यांची ही युक्ती होती. म्हणजे ही पण एक प्रकारची चोरीच असते ना. यो महाराज असंच आहे. अरे लोक एवढी इज्जत देतात त्यासनी, सन्मान देतात, आणि हे महाराज चोरीचं सामान ठेवतोय आपल्याजवळ, दुसऱ्याच्या जमिनी हडपतोय, आणि गरज पडली तर जीव बी घेतो तो. मला तर हे समजून नाही आलं, हे पाखंडी महाराज झालाच कसा. काय म्हणालात तुम्ही? हेच का, हे पाखंडी महाराज झालाच कसा. हेच शोधून काढा की ते महाराज कसं बनले. म्हणजे महाराजचा भूतकाळ तपासा, म्हणजे माहित पडेल की यांचा महाराज होण्यामागचं आणि चोर होण्यामागचं काय कारण आहे. भीमराव, तू एकदम बरोबर बोलतोय. आम्ही समजा मिळून शोध लावतोय. मग हे समजेल की महाराजच्या ढोंगीपणावर तोडगा काय आहे. एखाद्याने माझा भूतकाळ शोधून काढण्या अगोदर मला सातारा सोडून पळून गेलं पाहिजे. परंतु लगेच मी पळून गेलो तर पंडित आणि त्या शेठला संशय येईल की त्या चोरीत माझा सुद्धा हात आहे. नाही, जर तो शेठ किंवा पंडित आमच्या विरोधात गेला तर मी सातारा गावातून न पळून जाऊ शकेन आणि ना दुसऱ्या कुठल्या गावात हा धर्माचा धंदा सुरू करू शकेन. त्यामुळे सर्वज्ञ महाराज, पुन्हा एकदा आपली तीच छबी तयार करा जी या सातारा गावात आल्यावर बनवली होती. आणि एकदा का तशी ती बनली की आम्ही या साताऱ्यामधून निघून जाऊ. म्हणजे भविष्यात जर कधी पुन्हा यायची गरज पडली तर सन्मानाने परत येऊ शकतो. आता यावर काहीतरी विचार करावा लागेल. प्रणाम महाराज. महाराज, तुम्ही आम्हाला बोलवलत? हो, खरं म्हणजे कालपासून माझं मन खूप विचलित होतंय. राहून राहून एकच विचार मनात येतोय की ज्या समाजाचा व्यक्ती ईश्वराच्या घरात चोरी करायला जाऊ शकतो त्या समाजाचं पतन कुठल्या थरापर्यंत गेलंय. आणि त्यासाठीच या महिन्यात आता 5 दिवसांनंतर येणाऱ्या पौर्णिमेला आम्ही सामूहिक हवन आणि पूजा करणार आहोत. लोकांना सांगा की जेवढं जमेल तेवढं दान करा, कारण ग्रहांमध्ये चंद्र शांतीचं प्रतीक मानला जातो आणि चंद्राच्या पूजेने सगळं शांत होईल, सगळं काही मंगलमय होईल. ठीक आहे महाराज, आम्ही सगळे जाऊन पूजेची तयारी करतो. आणि मी हे सगळं गाववाल्यांना सांगून येतो महाराज. आणि त्याच पूजा हवनाच्या शेवटी पूर्ण दान दक्षिणा घेऊन लोकांचा निरोप घेऊन आम्ही सातारा सोडून देऊ. नमस्कार. नमस्कार 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 शेठजी. नमस्कार नमस्कार. बरं झालं रामजी तू इथं आलास. जिथं तू आधी काम करत होतास तिथेही मी विचारलं. तू खूपच चांगला माणूस आहेस. धन्यवाद शेठजी. मग ठीक आहे, चल ये माझ्या संग. समजा काय समजवतो आणि पैकाच्या गोष्टी बी करून घेऊया. शेठजी, पैक तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही द्या. फक्त तुम्हाला एक सांगायची होती गोष्ट. हा बोल ना.
म्या अस्पृश्य आहे. अरे बाबा, आम्ही समजा इथे अस्पृश्य जातीचे आहोत. हे काम इंग्रज सरकारचं आहे. तलाव खोदण्याचं काम गरिबांना दिलं गेलंय आणि त्याचं कंत्राट माझ्या नावावर आहे. आणि तसं बी स्पृश्य जातीचे लोक आपल्या संघ काम करायला तयार नाहीत, म्हणून मी तुला इथे बोलवलंय. शेठजी, छोटं मोठं काम मला बी मिळालं असतं तर लई मेहरबानी झाली असती. यांचा पगार पुरत नाही ना, म्हणून. ठीक आहे, आज जाऊन आपण बोलूया. या. ऐका ऐका ऐका, गावकऱ्यांनो ऐका. येत्या पौर्णिमेच्या शुभदिनी महाराजांनी एका भव्य पूजेचं आयोजन केलेलं आहे. साताराच्या शांततेसाठी महाराज एक भव्य पूजा करत आहेत. तुम्हा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी मुक्त हस्ताने दान करावे आणि साताऱ्याच्या शांतीसाठी होणाऱ्या या पूजनात पुण्याचे भागीदार व्हावे. केलेल्या पुण्याचा लाभ मिळेल आणि त्याच शुभदिनी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. ऐका ऐका ऐका, समस्त गावकऱ्यांनो ऐका. साताऱ्याच्या शांतीसाठी महाराजांनी एका भव्य पूजनाचं आयोजन केलेलं आहे. ऐका ऐका ऐका, समस्त गावकऱ्यांनो ऐका. सगळ्यांनी मुक्त हस्ताने दान द्यावे. साताऱ्याच्या शांततेसाठी केल्या जाणाऱ्या पूजनात सहकार्य करावं. भीमराव, म्हणजे 5 दिवसानंतर पौर्णिमेच्या दिवशी महाराज इथून पळून जायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपल्याकडं फक्त 5 दिवसाचाच वेळ आहे, नाहीतर आपण महाराजचं काहीच बिघडवू शकत नाही. भाऊ सांगून गेला होता की तिथं गेल्यावर ते समधी व्यवस्था करतील आणि आपल्याला तिथं बोलून घेतील. आणि बघा, महाराज बी इथनं जायची तयारी करतायत. कदाचित हा एक योगायोग बी असू शकतो. पर हा योगायोग नाहीये, तर त्यो महाराज भीतीने इथून पळून जातोय. पौर्णिमेच्या दिवशी एकतर आपल्या समजा लोकांचा मोठा विजय होईल, नाहीतर मग आयुष्यभर पस्तावणारी हार. आत्या, खायला काय बनवायचं? बाळा, भाकरी आणि ठेचा कर. भाकरी नाही, वरण भात. विनायक आणि दामोदर, घ्या, आलं तुमच्या आजीचं घर. गंगाने मला सांगितलं की मी यांना त्यांच्या आजीच्या घरी सोडावं. बरं, आता मी निघतो. धन्यवाद. इतक्या लांब ना आलाय, चहा पाणी घेऊन जावं की. नाही नाही, मला आता जावं लागेल, नाहीतर घरला जायला उशीर होईल ना. बरं, या. बायानो, तुम्ही तुम्ही दोघं इथं अचानक कसं काय? तिथं समज ठीक आहे ना? व आत्याजी, तिकडे घरात चांगला अभ्यासच होत नव्हता. वय, आणि आजीला वाटत होतं अभ्यास वायफळ असतो, म्हणून आम्ही विचार केला इथे राहूनच अभ्यास करू, कारण इथे अभ्यास करायला नाही नाही म्हणणार. लय झक केलं तुम्ही दोघांनी. आता आपण समजे एक साथ शिकूया. आजोबा कुठे आहेत? आणि नवी आजी? बाळा, ते लोक इथनं जरा दूर राहायला गेले. का? कारण आपण मोठं व्हावं आणि आपला रस्ता आपणच निवडावा. कारण तोच मनुष्य उंचावर जातो ज्याला कुणाच्या विश्वासावर नाही, तर फक्त आपल्या बळावर पुढे जायचं असतं. कबीर ना जर जरी
सरभा बूढ़े तिनी सरभा कबीर सीप समंद की रटे पियास पियास समुदही तिनका करी गिने स्वाति बूंद की आस स्वाति बूंद की आस। उद्या महाराजांची पूजा आहे आणि अजून आपल्याकडे महाराजांनी इरूद पुरावा बी नाही. हाच विचार तर म्या बी करतोय आनंद दादा. आई बाबा गुरुजी समदे एकच गोष्ट म्हणायची की वाईट गोष्टींचा परिणाम वाईटच असतो, पण हा महाराज, त्या महाराजाचं वाईट नाही होत. आनंद, भीमराव, महाराजच वाईट होईल, नक्कीच होईल. कसं होईल? महाराजच्या विरुद्ध काही समजलंय का? वय पुरंजन, महाराज बद्दल समधी माहिती समजली आहे. यो महाराज वाईट प्रवृत्तीचा माणूस आहे. पण काका, आपल्यासनी पूर्ण तयारीत राहावं लागल, कारण ही आपल्याकडे शेवटची संधी आहे आणि ही आपण चुकवू शकत नाही. भीमराव, ही चिठ्ठी तुझ्या बाबांनी पाठवली आहे. भीम, वाच बाळा, काय लिहिलंय भाऊने? भीमराव, इथं समद काय ठीक झालंय. चांगली नोकरी मिळाली आहे, चांगलं घर पण मिळालं आहे. पण पहिले एक वेळ तू अन आनंद येऊन बघा, आणि जर पटलं तर तुम्ही समदे इथंच येऊन राहावा. ज्याच्या हातानं चिठ्ठी पाठवली आहे त्याला उत्तरात सांगा की तुम्ही समदे कधी येणार. आपलं घर स्टेशन पासनं खूप लांब आहे, तर मी तुम्हासनी आणण्यासाठी स्टेशनवर कुणासनी तरी पाठवीन. थांबा. ठीक आहे. बाबा, तुमच्या महाराजने साताऱ्याच्या शांतीसाठी एक पूजा ठेवली आहे आणि उद्याच त्याचा खरा चेहरा दाखवण्याची योजना बी बनवली आहे. हरू दे नाहीतर जिंकू दे, पण उद्या प्रयत्न नक्कीच करणार. मग उद्या नंतर परवा आम्ही येऊ. हे जाऊन बाबांना द्या. ठीक आहे भीमराव. आणि बाबांनी तुम्हा समद्यांसाठी मिठाई पाठवली. हे घे. आणि भीमराव, तुझ्यासाठी हे पुस्तक बक्षीस म्हणून पाठवलं तुझ्या बाबांनी. ठीक आहे, मी आता निघतो. धन्यवाद. बाबा, आशीर्वाद द्या मला की जेव्हा तुमच्या जवळ म्या येईन तेव्हा ही वार्ता घेऊन येईन की सर्वज्ञ महाराजाला म्या सातारातून पळवलं आहे. साताऱ्याच्या शांतीसाठी ही पूजा आयोजित केलेली आहे आणि या पूजेनंतर
तुमच्या जीवनातील सगळे वाईट ग्रह नष्ट होतील. याच श्रद्धेने तुम्ही जी काही दान दक्षिणा आणली असेल ती आमच्या जवळ ठेवा. आणि जोवर हे अग्निकुंड प्रज्वलित होत नाही तोवर तुम्ही सगळ्यांनी आपापले डोळे बंद करा आणि ईश्वराचं चिंतन करा. ईश्वराला प्रार्थना करा की आमच्या घर परिवाराची सगळ्याची रक्षा कर, कारण की त्याला प्रसन्न करण्यासाठीच तुम्ही या यज्ञात भाग घेतला. आपल्या परिवाराचा विचार करा. महाराज, तुमचं घर परिवार कुठं आहे? तुम्ही त्यांच्याविषयी कधी सांगितलंच नाही का? तुम्ही कवा त्यांच्याविषयी विचार पण नाही केला? वय वय बोला ना महाराज, तोपर्यंत आग बी पूर्णपणे लागेल. तुमचं घर कुठे आणि कोण कोण आहेत तुमच्या घरामध्ये? ए बाळा, काय वायफाय बडबड करतोयस? बडबड नाही आहे ही. तसं पण पूर्ण गावाला माहित व्हायला पाहिजे ना की त्यांच्या महाराजांचा जन्म कुठं झाला, त्यांचं कुटुंब कसं होतं. महाराजांच्या नावावर एवढं मोठं मंदिर बनतंय तर मग त्यांच्या आयुष्याबद्दल पूजा करणाऱ्यांना माहित असायला पाहिजे ना. संतांचा पत्ता विचारला जात नाही. ही गोष्ट तुझ्या वडिलांनी रामजींनी तुला सांगितली नाही का? ग्रहत्याग आणि परिवाराच्या मोहमायेपासून दूर राहणंच साधू बनण्याची सगळ्यात पहिली अट असते. आणि वैराग्यानंतर त्या साधूला कुठलं घर नसतं, दार नसतं की परिवार नसतो. हे संपूर्ण जगच त्या साधूचा परिवार असतो. आणि जिथे ईश्वराचे चरण असतील तेच त्याचं घर असतं. पण महाराज, तुम्ही कुठेतरी जन्माला आलाच असाल ना? म्हणजे कोणीतरी तुम्हाला जन्माला घातलंच असेल. त्यांच्याबद्दल काहीतरी सांगा. कारण महाराज, आता तुम्ही या लोकांचे महाराज नाही राहिलात, देव झालात. आणि देवाबद्दल भक्तांना जाणून घ्यायचा पूर्ण हक्क आहे. देवाची जन्मभूमी भक्तांसाठी खूप महत्वाची असते महाराज. आठवत नाहीये मला. अल्पायुतच मला बोध झाला होता की मी ईश्वराच्या सेवेसाठी बनलोय. आणि तेव्हाच मी माझं घर दार, माझे आई वडील सगळ्यांचा त्याग केला. आणि आज तर मला आठवत सुद्धा नाही की माझा जन्म कुठे झाला, माझे आई वडील कोण होते. मग हे कोण आहेत महाराज?